नमस्कार, मी मराठी गृहिणी. आज आपण बनवणार आहोत मंचुरियन बॉल्स किंवा व्हेज मंचुरियन. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपण आधी एक कोबी कापून घेऊया आणि कोबीचे जे मागचं जे कडक देठ असतं ते आपल्याला घ्यायचं नाही आहे, ते कापून फेकून द्यायचं आहे. त्यानंतर कोबीचे असे एकदम बारीक बारीक चॉप करायचं आहे. कोबी एकदम बारीक कट करायचा आहे आपल्याला. एकदम हळूवारपणे आणि बारीक बारीक कट करायचं आहे. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने कट करत आहे. फिरवून फिरवून असं एकदम बारीक कट करायचं आहे. आपल्याला एकदम छोटे तुकडे पाहिजेत कोबीचे, कारण की मंचुरियनमध्ये मोठे मोठे कोबी कापलेला असतो तो एकदम चांगला नाही लागत आणि मुलांना, लहान मुलांना तर अजिबात नाही आवडत. त्यानंतर हे बघा, असे बारीक तुकडे मी केलेले आहेत कोबीचे. असं चॉप केलेलं आहे कोबी एकदम फाईन. त्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहोत 1 वाटी मैदा, छोटा वाटी. त्याच्यानंतर 1 वाटी आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं तिखट मी कमी टाकलं आहे, कारण की माझा मुलगा छोटा आहे तर त्यालाही खाता येईल म्हणून. त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे. आता तुम्ही जर जास्त मीठ खात असाल तर जास्त आणि कमी खात असाल तर अर्थात कमी मीठ. पण मीठ नेहमी कमीच खावं, ते शरीरासाठी चांगलं असतं. त्यानंतर आपण अशा पद्धतीने एकदम हाताने हात धुवून, स्वच्छ हात पहिले धुवायचे आहे. त्यानंतर हाताने आपण असं मिक्स करणार आहे. जर आपण स्पूनने किंवा चमच्याने मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. त्यामुळे मी सांगत आहे की हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित सगळं पीठ लागलं पाहिजे एकमेकांना. त्यानंतर आपण असे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत. एकदम छोटे गोळे बनवायचे आहेत, जास्त मोठे बनवायचे नाही आहेत. मंचुरियन बॉल्स तर तुम्ही खाल्लेच असतील नक्कीच, तर तसे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. माझ्या एवढ्या पिठामध्ये किंवा एवढ्या कोबीमध्ये जवळजवळ 12 ते 15 मंचुरियन बॉल्स झाले होते. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. जास्त काहीच करायचं नाही आहे, त्याच्यामध्ये जास्त काही ॲडिशनल टाकायचंही नाही आहे. घरच्या घरी सोपी पद्धत. हे बघा, हे माझे बॉल्स तयार झालेले आहेत. आता मी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला तेल. त्यामध्ये मी तेल गरम झाल्यावरती मंचुरियन्स बॉल टाकले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि बॉल्स छोटे असल्यामुळे भरपूर बॉल्स एकत्र बसतात. आणि अशा पद्धतीने माझे रेडी झालेले आहेत मंचुरियन बॉल्स.